हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर नमस्कार सगळ्यांना. मी निघालो नाशिकला. आपल्या साखरत्याचं लग्न होतं, त्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग थोडा लेट भेटू शकते, त्यासाठी सॉरी. आणि इथं जवळजवळच्या बस स्टँडवरती मी पोचलो. इथून बस पकडली आणि फायनली नांदुरा रेल्वे स्टेशनवरती इथं आलो. तिकीट वगैरे काढली इथं आणि फॅमिलीसोबत गेलो रेल्वेमध्ये. आणि इथं मला जागा भेटली नाही, म्हणजे सगळ्यांना खाली बसावं लागलं. पण थोड्या जागा झाली आम्हाला, त्याच्यामुळे सीटवरती सगळे बसले होते फायनली. सोबतच मित्रांनो, हा पंखा एकदम भयानक गरम हवापैकी, कारण की बाहेर पण ऊन होतं त्याच्यामुळे. पण मग थोडं टाईम गेला आणि फायनली संध्याकाळ झाली, त्यामुळे लाईट वगैरे बी लागली आणि पंखा जो आपला थंडी हवा वगैरे लागली त्याचा. आणि इतर सगळे बसले होते एकदम मस्त. पण पोचलो मी नाशिक रोडला. इथं रेल्वे वगैरे थांबली होती आणि आपल्या फॅमिलीचा व्हिडिओ काढून निघालो मग आम्ही समोर. आणि इथं फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स जो होता इलेक्ट्रिक लॅडर तो घ्यायचा होता. आणि फर्स्ट टाईम बस मी हे गेलं मित्रांनो. इथं आपले भाऊ समोर होते आणि सगळे आपले फॅमिली मेंबर पण सोबतच होते. आम्ही निघालो मग आणि तिथून चढलो आणि इकडून उतरलो. तर हे बघा, इथं पण सेम इलेक्ट्रिक लॅडर लागले होते. आणि तुम्हाला एक गंमतचा विषय सांगतो, तो दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. एक आजी तुम्हाला दाखवतो. फॅमिली मेंबर्स आपले सगळे येऊनच राहिले, आपले ते बहिणी वगैरे तिथं होत्या. आणि तुम्हाला तर एक आजी दाखवतो. एक मिनटं बघा, एक साईड. आणि इथून हे बघा, ते आजी दिसतं तुम्हाला डायरेक्ट चालत येतं मित्रांनो, डायरेक्ट इलेक्ट्रिक लॅडरवरून बघू शकता तुम्ही आपली आजी. आणि मग इथं नाशिक रोडला डायरेक्ट बाहेर आलो. हे बघू शकता नाशिक रोड. तर फायनली इथं रिक्षा वगैरे पाहिली आणि मग बसलो रिक्षामध्ये, कारण की सागरदाच्या घरापर्यंत जायला रिक्षा पाहिजे असते. मग मोठ्या बिल्डिंगसोबतच मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगतो की जो हळदी कार्यक्रमचा डायरेक्ट मी ब्लॉग टाकणार आहे, त्याच्यामुळे आता काही याच्यासमोरचे ब्लॉग येणार नाही, म्हणजे डायरेक्ट दुसऱ्या दिवसात ब्लॉग येणार आहे. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळे रेडी झालेले आहे आणि मी पण रेडी झालेलो. आणि सोबतच आपला सागरदा पण रेडी होता. तिथं ओवाळणी वगैरे चालू होती आणि ही सागरदाची कार. तर आम्ही सगळे निघालो मग लॉनवरती. इथं फायनली इथं मग पोचलो लॉनवरती. लक्ष्मीनारायण फेस्टिवल लॉन बघू शकता तुम्ही. इथं एनी टाईम 2-2 लग्न होतात मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. पण आज आपल्या सागरदाची हळद आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि हे बघू तिथं आपला पोस्टर पण लागलेला आहे. आणि इथूनच आपण आता अंदर जाणार आहे, कारण की हे एंटर आहे इथून. आणि डेकोरेशन वगैरे चांगलं दिसलं मला इथं फ्रंटमध्येच. आणि आपल्या तुम्हाला बघू शकतो, तुम्हाला दाखवतो, आपल्या राईट साईडला जो आहे तिथंच सागरदाचं लग्न होणार आहे. तर फायनली आता संध्याकाळ झाली आणि हळद जी आहे ती चालू झालेली होती. आणि पण सगळे फॅमिली मेंबर तिथं बसलेले होते. आम्ही जे भाऊ होते सगळे आम्ही इथं बसलेलो होतो. आणि मग 10:30 वाजता चहा घेतला. चहासोबतच मग जेवण केलं 12 वाजता जेवण केलं सगळे बसून. आणि मग जेवण झाल्यावर एकच विषय राहतो, म्हणजे तो नाचाचा. तिकडे सेटअप तिकडे पोरीवाले, इकडे पोरवाले. मग डायरेक्टली ओमदानं सागरदाला विचारलं डायरेक्ट खांद्यावरती. मित्रांनो, ज्याला नाचायची आवड असते तो एकदा साऊंड सेटअप बघतो, त्यामुळे मी पण बघितला, छान वाटला. तर मित्रांनो, हा पार्ट 1 होता आणि पार्ट 2 मी याच्यानंतर टाकणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा.